एक रील बघितली होती की बेरीमध्ये आपण जेव्हा तूप काढतो तर बेरीमध्ये एक ग्लास पाणी ठेवायचं आणि मग ते फ्रीजमध्ये ठेवायचं भांडं आणि मग दुसऱ्या दिवशी बघितलं की तूप वर येतं. तर मी पण ही हॅक एकदा ट्राय करून बघितली तर खरंच वर तूप आलेलं होतं आणि जास्त खूप नव्हतं, माझं थोडंसं तूप आलेलं होतं, पण ते पण मी छान एका छोट्या भांड्यामध्ये जर्मनच्या टाकून मस्त छान असं गरम करून घेतलं आणि हे आपलं तूप वर आलेलं आहे. एक दिवशीचा माझ्या पूर्ण चपात्या होतील एवढं तूप मला मिळालेलं होतं छान आणि मला खूप आनंद झालेला होता की एक्स्ट्रा तूप माझ्याकडे आलं आणि एक दिवसाच्या चपात्या आता छान होतील मस्त तुपाचे छान रात्री पराठे केलेले होते मी. आणि हे बघा नेक्स्ट डेला मला जायचं होतं, थोडे बाहेर काम होतं, तर मी छान फ्रूट्स घेतले, भरपूर छान फ्रेश फ्रूट होते, आजी पण छान होत्या. आणि मग आज स्वयंपाकमध्ये होतं छान मसाले भात, अळूची भाजी, रसा इकडे उकळीला ठेवला होता आणि अळूच्या वड्या तळून घेतलेल्या होत्या आणि त्यासोबत कढी आणि चपाती. तर हे बघा हे माझं ताट रेडी आहे जेवणाचं आणि छान मस्त असे खूप सारे फ्रूट्स आणले आणि मी पण आणले आणि यांनी पण आणलेले होते सोबत. तर भरपूर असे फ्रूट झालेले होते आणि खूप आनंद झाला कारण की फ्रूट्स मायराला आणि मला दोघांनाही आवडतात. रात्री जेवणामध्ये मायराला नूडल्स करून दिलेले होते. हे गव्हाच्या पिठाचे नूडल्स आहे, पण खूप यमी झालेले होते. याच्यात सोया सॉस, टोमॅटो सॉस काहीच नाही, पण एकदम टेस्टी झालेले होते. आम्हाला खूप आवडले. मायरा आणि मी मस्त एन्जॉय केले हे नूडल्स. आणि चला भेटूया पुढल्या व्हिडिओ.